आधी कैलाश नाव ऐकलं की पहिल्यांदा आठवतो तो कैलाश, महादेव आणि हिमालय. मित्रांनो, थोडं चार्जिंग कमी आहे मोबाईलमध्ये, उतरली कारण इथं थंड आहे ना, त्याच्यामुळे आम्ही आता बाईक पार्क केले. मोबाईल थोडा वाटेच एवढं शूट नाही केलं, थोडं गोप्रोनं केलं शूट, कारण ना इकडं चार्जिंग फटाफट उतरते मोबाईलची, कारण थंड वातावरण आहे ना. सो आम्ही आता बाईक वगैरे पार्क केली आणि इथून ट्रेकिंग स्टार्ट करायचं आहे. सो प्रथमेश, किती हजार फूट आहे डिस्टन्स आहे? किती हजार फूट आहे आता? 10,000 फूट? 15,000. 15,000च्या आसपास, म्हणजे आम्हाला एक्झॅक्ट माहीत नाही आता, पण 15,000च्या आसपास आहे आता. आम्ही हाईटवर आहोत आणि चालताना थोडा श्वास फुलतोय, पण ठीक आहे, एवढं म्हणजे काय असं डिफिकल्ट नाही वाटत आहे. अजून ट्रेकिंग तर स्टार्ट नाही केली आहे. आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही, पूर्ण बर्फ सही आहे. आता आपण चाललो आहे गौरीकुंडला ना रे. हां, गौरीकुंडला चाललो आहे आम्ही. मगाशी थोडं 15,000 बोललेलो, 15,000 नहीं है. ये बघा इथे लिहिलं आहे, जो छोटा कैलाश के नाम से जाना जाता है तथा हिमालय के कुमाऊं क्षेत्र में है, 6,310 मीटर की ऊंचाई पर स्थित है, लगभग 6,000 की. यहाँ पार्वती झील और गौरीकुंड के भी दर्शन किए जाते हैं. पण खरं सांगायचं तर इथे आल्यानंतर मला जाणवलं की याची ओळख फक्त कैलाससारखा दिसणारा पर्वत एवढीच नाही. इथलं वातावरण, हे शांत डोंगर, आजूबाजूला पसरलेले उंच शिखर आणि त्या सगळ्यांच्या मध्ये उभा असलेला आधी कैलाश, हे सगळं मिळून एक वेगळीच भावना निर्माण करतं. असं वाटतं आपण एखाद्या टुरिस्ट डेस्टिनेशनवर नाही तर एखाद्या खूप जुन्या पवित्र जागेत आलोय. इथल्या परंपरेनुसार आधी कैलासचा संबंध भगवान शिव आणि माता पार्वतीशी जोडला जातो. आणि म्हणूनच या प्रवासात फक्त पर्वताचं दर्शन नाही तर त्याच्या भोवती असलेल्या अनेक पवित्र जागांचा अनुभव घेणे तितकंच महत्वाचं आहे. सो मित्रांनो, आपण आता गौरीकुंड जे आहे ना, तिथं पोहोचलो. तर गौरीकुंडचा बोर्ड आहे आणि तसं स्टॅच्यू टाईप काहीतरी केलेलं आहे. मला माहित नाही एक्झॅक्टली काय आहे, पण गौरीकुंड मी स्नान करणे, तिथं स्नान नाही करू शकत, आंघोळ नाही करू शकत. पण आता हे बघू शकतो बघा, तिथं नदी आहे आणि आम्ही आता ऑलमोस्ट पोहोचलोय. पण मॉडरेट होती ती कल्पना आहे, म्हणा थोडं ऑक्सिजन लेवलमुळे थोडंसं इथं हे होतं, थोडं चालताना थोडी दिक्कत होते, पण बाकी मस्त आहे. आणि इथं खाली ना बर्फ आहे, ऍटमॉस्फिअर पण मस्त आहे. आता मी मे मध्ये आलोय, मे मध्ये पण मस्त आहे. सो आपण आता जाऊया गौरीकुंडला. हे गौरीकुंड आहे साईडलाच, गौरीकुंडला जायला चालू. पब्लिक आहे बऱ्यापैकी इथं, बघू शकता. मला इकडे जायचंय आणि जायचं कुठून माहित नाही, पण ऍटमॉस्फिअर बघा कसलं भारी आहे. बघू शकता इकडे बघा, तो तिकडे माणूस गेलेला आहे. हो मित्रांनो, थंडी भरपूर लागते, पण काय करू शकत नाही. मित्रांनो, सो हे असं गौरीकुंड आणि इथे लोकांनी काय काय ठेवलं, पण इथं टेम्पल असं काय नाहीये, म्हणजे एक फिक्स जागा नाहीये, पूर्ण हेच ते आहे. आणि हे बघू शकता कैलास.
मस्त आहे इथलं वातावरण. गौरीकुंडाचं हे डॅम आहे, फ्रोझन आहे आणि इथून चारी साईडला बर्फच बर्फ आहे. गौरीकुंड या परिसराला माता पार्वतीशी जोडणाऱ्या अनेक धार्मिक आणि स्थानिक श्रद्धा आहेत. काही परंपरांमध्ये या परिसराचा संबंध माता पार्वती आणि गणेशाच्या कथेशी जोडला जातो. म्हणून इथं पोहोचल्यानंतर लोक फक्त एक सुंदर तलाव म्हणून त्याच्याकडे पाहत नाहीत, तर श्रद्धेने त्याचं दर्शन घेतात. आणि मला वाटलं अशा जागेची खरी ताकद कदाचित त्या पाण्यामध्ये नसते, ती असते आपल्या श्रद्धेत. समोर शांत पाणी, मागे उभा असलेला हिमालय आणि भोवती अक्षरशः काहीच आवाज नाही, फक्त वारा. कधी पाण्याचा आवाज आणि कधी आपला स्वतःचा श्वास. त्या क्षणी काही बोलावंसं वाटत नाही, फक्त काही वेळ शांत बसावं आणि हा क्षण मनात साठवून ठेवावा असंच वाटतं. गौरीकुंडाला माता पार्वतीशी जोडलेलं मानलं जातं, म्हणून इथे येणाऱ्या लोकांच्या मनात श्रद्धा असते. पण मला पर्सनली इथली एक गोष्ट खूप इंटरेस्टिंग वाटली. देवत्व म्हणजे नेहमी काहीतरी मोठं किंवा चमत्कारिक असायला हवं असं नाही. कधी कधी एखाद्या शांत पाण्याकडे बघताना मन शांत होणं, एखाद्या पर्वतासमोर उभं राहून स्वतःची लहानशी जाणीव होणं, किंवा बराच वेळ चालल्यानंतर 2 मिनिटं डोळे बंद करून फक्त थंड हवा अनुभवणं, ही सुद्धा एक प्रकारची डिवाइन फिलिंग असू शकते. आणि गौरीकुंडाजवळ मला अगदी तसंच काहीसं जाणवलं. इथे एक वेगळी एनर्जी आहे असं आपण सहज म्हणतो, पण ती एनर्जी कुठून येते? कदाचित या पर्वतांमधून, कदाचित या जागेशी जोडलेल्या शेकडो वर्षाच्या श्रद्धेतून, कदाचित इथल्या निसर्गातून, किंवा कदाचित ती आपल्या मनातून येत असावी. आपण एखाद्या जागेला ज्या भावनेने पाहतो त्याच भावनेतून ती जागा आपल्याला परत काहीतरी देते. म्हणूनच गौरीकुंड माझ्यासाठी फक्त एक लोकेशन राहिलं नाही, हा आमच्या प्रवासातला एक असा मुवमेंट बनला जिथं आम्ही थोडा वेळ थांबलो, आजूबाजूचं सगळं विसरलो आणि फक्त त्या वातावरणाचा अनुभव घेतला. जय शंकर की जय श्री राम। जैसे कि इस वीडियो के माध्यम से बताना चाहते हैं कि हम आदि कैलाश में हैं और इस वीडियो के माध्यम से बड़े ही दिल से धन्यवाद देना चाहते हैं बाबा महादेव की इतने अद्भुत दर्शन दिए बाबा ने कि जिसमें कि मैं वीडियो के माध्यम से बयान नहीं कर सकता। साक्षात दर्शन दिए बाबा ने। आनंद पूर्वक सब मंगल में होता है। नमः पार्वती पते हर हर महादेव। इथे ट्रेकिंग करताना प्रत्येकाला आपापला अनुभव येतो. कुणासाठी हा ॲडव्हेंचर असतो, कुणासाठी पिलग्रिमेज, कुणासाठी हिमालय पाहण्याची इच्छा आणि कुणासाठी स्वतःपासून थोडं दूर जाण्याचा प्रयत्न. पण या सगळ्यांच्या मध्ये एक गोष्ट कॉमन आहे. या पर्वतांसमोर गेल्यावर आपण स्वतःला खूप छोटं समजायला लागतो. आपल्या रोजच्या आयुष्यात किती मोठ्या समस्या असल्या, कितीही टेन्शन असलं, इथे काही वेळ उभं राहिल्यानंतर जाणवतं या प्रचंड हिमालयासमोर आपली ती सगळी धावपळ किती छोटी आहे. आणि कदाचित हीच इथली खरी डिवाइन एनर्जी असावी. तर मित्रांनो सध्या वारा लागतोय ना, पण आम्ही आता हे माझ्या मागे कुठलाही चमत्कार डोळ्यासमोर घडत नाही, कुठलाही मोठा आवाज नाही, पण मनाच्या आत काहीतरी बदलतं. मन थोडं शांत होतं, श्वास थोडा खोल होतो आणि आपण स्वतःशीच थोडं जास्त कनेक्ट होतो. सो फायनली हा ब्रिज बघू शकता. इकडं पर्वत आहेत आणि हे बघा इथं. यानंतर आम्ही पोहोचलो पार्वती कुंडला. यालाच पार्वती सरोवर असेही म्हणतात. पार्वती कुंडाजवळ फिरताना आमच्या नजरेला एक गोष्ट पडली. नंदीची मूर्ती. भगवान शिवाचं वाहन म्हणून नंदीला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. आणि आदि कैलास सारख्या शिवाशी जोडलेल्या पवित्र परिसरात
नंदीचं दर्शन झालं की त्या संपूर्ण जागेची भावना आणखीनच वेगळी वाटते. आम्ही काही क्षण तिथं थांबलो. नंदी समोर उभं राहिलं आणि आजूबाजूला पाहिलं. समोर हिमालय आणि मध्ये ही शांत जागा. मनात आपोआपच एकच विचार आला, हर हर महादेव. आणि त्यानंतर आमचं लक्ष गेलं एका छोट्याशा मंदिराकडे. मंदिर फार मोठं नाही, पण त्याचं वातावरण मात्र खूप वेगळं आहे. मंदिराभोवती आणि परिसरात फडकणारे भगवे झेंडे, थंड हिमालयातील वाऱ्यात ते झेंडे सतत फडफडत होते. आणि त्या भगव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर समोर दिसणारा हिमालय खरंच खूप सुंदर दृश्य होतं. मंदिराजवळ गेल्यावर आम्ही थोडा वेळ तिथं थांबलो. प्रवासात आपण अनेक मंदिर पाहतो, काही मोठी, काही प्रसिद्ध, तर काही खूप सुंदर. पण हिमालयाच्या या उंच आणि निर्जन परिसरात असं छोटंसं मंदिर पाहिलं की त्याचं महत्त्व वेगळंच वाटतं. कारण इथं मंदिराच्या आजूबाजूला मोठी गर्दी नाही, मोठमोठे शॉप नाहीत, मोठे बिल्डिंग नाही, फक्त निसर्ग, दर्शन पर्वत घेतलं. आणि श्रद्धा. म्हणूनच कदाचित इथली पूजा आणि श्रद्धा आणखी मनापासून जाणवते. थोडं स्टॅबिलायझेशनचा प्रॉब्लेम आहे याचा. आणि समोर बघू शकता या परिसरात पार्वती सरोवराला विशेष धार्मिक महत्त्व दिलं जातं. इथली प्रत्येक गोष्ट जणू एका वेगळ्याच कथेशी जोडलेली आहे. फायनली आम्ही आधी कैलासचं दर्शन घेऊन आमच्या स्टेला परत आलो, नेपाळच्या विलेजमध्ये. आजचा हा प्रवास फक्त गौरीकुंड, पार्वतीकुंड किंवा आधी कैलासचं दर्शन घेण्यासाठी नव्हता. हा प्रवास होता थोडं चालण्याचा, थोडं थांबण्याचा, थोडं निसर्गाकडे बघण्याचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला ऐकण्याचा. समोर आधी कैलास, पायाखाली हिमालयाची जमीन आणि मनात एकच विचार, हर हर महादेव. आधी कैलासचा हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणार आहे. आणि अजून या प्रवासात खूप काही बाकी आहे. तर चला पुढच्या भागात पुन्हा भेटूया. हर हर महादेव.